अतिशय नजाकत होती, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नसल्यामुळे निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट लयबद्ध गोलंदाजी संदीप यांच्याकडून. यावेळी मात्र उंच उडालेला फटका आणि दुसरा गडी बाद. अतिशय उत्कृष्ट चेंडूचा घेतलेला आहे झेल. कॅच डॉक्टर हिमांशू यांनी घेतलेला आहे हा कॅच आणि कल्याण संघाला हे दुसरं मिळालेलं यश. फायनल्सच्या या लढतीमध्ये कल्याण संघ थोडासा वरचढ होताना दिसतोय. फायनल जिंकायचीच या इराद्याने सकाळपासून मैदानात उतरलेला कल्याण संघ पॉझिटिव्ह अप्रोच. शेवटच्या 2 षटकामध्ये जेव्हा चेस करताना टार्गेट जरी मोठा असेल तरी सुद्धा यशस्वी पाठलाग करून 2 मॅचेस बॅक टू बॅक जिंकलेल्या या संघाकडून अजून अपेक्षा. फायनलमध्ये कल्याण वर्सेस भिवंडी, परंतु भिवंडी संघाचे 2 फलंदाज बाद. पहिलं षटक झालेलं आहे. बॉलर्स नेम डॉक्टर अविनाश, आपले स्पॉन्सर मेंबर. ज्या पद्धतीने हा सामना सुरू आहे, हा फायनलचा सामना थरारक सामना झाला पाहिजे सर. 1 साइडेड मॅच होऊन या सामन्यामध्ये रोमांचक जी थरार म्हणतो आपण ती येत नाही आणि त्याचाच प्रत्यय बहुतेक लो स्कोरिंग मॅच किंवा हाय स्कोरिंग मॅच. आता सध्या तरी लो स्कोरिंग मॅचचा जमाना. आणि कल्याण संघाची खासियत आहे की थ्रिलर मॅच त्यांना आवडते आणि ही सुद्धा थ्रिलर मॅच होईल याबद्दल शंका नाही आहे. डॉक्टर अविनाश यावेळी मात्र फटकवण्याचा फसलेला आहे प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही, परंतु बॅटचं स्पीड जे आहे हे वाखाणण्यासारखं आणि अतिशय लयबद्ध गोलंदाजी डॉक्टर अविनाश सर यांच्याकडून गेल्या मॅचमध्ये सुद्धा पाहायला मिळाली, कर्जत वर्सेस कल्याण असताना आणि यावेळी सुद्धा. यावेळी मात्र उंच मारलेला फटका, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये झालेली आहे चूक आणि त्याचा फटका बसलेला आहे. कल्याण या संघाला अतिरिक्त 4 धावा. सीमा रेषा पार चौकार. हेल्थ ओके. मलमीना. सकाळ सुरू असलेले सामने आता संपण्याच्या स्थितीवरती. डॉक्टर अविनाश सर प्रयत्नाची पराकाष्ठा करताना. यावेळी मात्र उंच भिरकावलेला चेंडू, पुन्हा एकदा तोच रिझल्ट. यावेळी मात्र स्लॉटमध्ये टाकलेला हा चेंडू आणि आपल्या बॅटने भिरकावून दिलेला आहे भिवंडीच्या या तगड्या फलंदाजाने आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्याचा विचार करूनच मैदानात उतरलेला हा खेळाडू त्यामध्ये यशस्वी होताना दिसतोय. डॉक्टर इरफान आपल्या बॅटचा करिश्मा दाखवताना कल्याणच्या टीमच्या गोलंदाजाविरुद्ध. ज्या पद्धतीनं फलंदाजी गोलंदाजी चालू आहे, एक बॅटल आहे गोलंदाज आणि फलंदाजमध्ये. कोण कोणाच्या विरुद्ध वरचढ ठरतोय. सध्या तरी डॉक्टर इरफान वरचढ दिसत आहेत आपल्या फलंदाजीमध्ये. यावेळी मात्र पुन्हा एकदा तोच एरिया टार्गेट केलेला आहे की जेथून भरपूर रन्स भेटतील भिवंडी या संघाला आणि बॅक टू बॅक 3 चौकार. यावेळी मात्र थोडासा दबाव या गोलंदाजावरती. मागच्या दोन्ही सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, परंतु यावेळी मात्र थोडासा दबाव, फायनलचा अतिरिक्त दबाव जो आहे तो या गोलंदाजावरती दिसतोय. फलंदाज अतिशय उत्कृष्ट फॉर्ममध्ये, शांत डोक्याने बॅटिंग करणारा हा खेळाडू. यावेळी मात्र पुन्हा मारलेला फटका, परंतु बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन नसल्यामुळे सिंगल धावसंख्या आणि स्ट्राईक रोटेट केलेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 17. शेवटचा चेंडू शिल्लक. रोमांचक स्थितीमध्ये पोचलेला हा सामना पुन्हा एकदा
कल्याण वर्सेस भिवंडी. आणि थँक्यू गोमारे सर पाणी दिल्याबद्दल. कर्जत संघाचे पाठीराखे अजूनही मैदानात उपस्थित. आपल्या संघाचं आयोजन नियोजन. यावेळी मात्र कटशॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंपायरने दिलेला आहे वाईड कॉल. अतिरिक्त धावा आणि एक अतिरिक्त चेंडू डॉक्टर अविनाश यांच्याकडून. ज्या पद्धतीनं थोडीशी गोलंदाजीमध्ये वैविध्यता आणण्याचा प्रयत्न, आणि यावेळी मात्र स्ट्रेट बॅटने खेळून काढलेला आहे चेंडू आणि स्ट्राईक ठेवलेला आहे स्वतःकडे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 18-19 धावसंख्या भिवंडी या संघाची. शेवटचे 3 षटक या फायनलचे राहिलेले आहेत आणि या 3 षटकामध्ये भिवंडी संघ हा किती धावा कुटतो हे पाहावं लागेल. स्पर्धेचे आयोजक डॉक्टर गणेश साळुंके यांनी मंडपात यायचं आहे. स्पर्धेचे आयोजक डॉक्टर गणेश साळुंके सर. नाही पाणी आहे, पाणी आणून डॉक्टर हिमांशू या स्पर्धेतलं या मॅचचं 3रं षटक घेऊन आलेले आहेत. ज्या पद्धतीने ही फायनल मॅच आहे, तो फायनल मॅचचा जो थरार आहे तो अजून पाहायला भेटलेला नाही आहे. चौकार आणि षटकाराची बारिश. डॉक्टर हिमांशू नवीन गोलंदाज. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि भिरकवलेला आहे फाईन लेग एरियामध्ये. सीमा रेषा पार चौकार. हेल्थ ओके मलमीना. जर शॉर्ट पिच चेंडू जर असे पडत असतील तर त्याचा फायदा भिवंडी हा संघ नेहमीच उचलत आलेला आहे. आपले सिनियर मोस्ट डॉक्टर कुलकर्णी सर. यावेळी मात्र पुन्हा एकदा भिवंडीचा फलंदाज होतोय बाद. झेलबाद. थोडासा उंच उडालेला फटका, परंतु क्षेत्ररक्षकाने अतिशय शांत डोक्याने टिपलेला हा झेल. कॅचेस काय म्हणाल सर? नक्कीच मी म्हटलं आता ही विकेट पिच बॉलिंग पिच झालंय. पहिलं बॅटिंग पिच होतं. बदलापूर संघाचे ज्या वेळेला त्यांनी 50 धावांमध्ये रोखलं कल्याण संघाला, तेव्हाच ते सगळं फिरलंय सगळं चक्र. त्यामुळे लो स्कोअर मॅचेस होत आहेत. नंतरचा तर लोएस्ट स्कोअर झाला 29-28 धावसंख्या. म्हणजे तसंच काहीचं चित्र आता दिसतंय. डॉक्टर हिमांशू बॉलिंग करतायत आणि डॉक्टर साजिद याया, डॉक्टर याया, यो ओ अतिशय सुंदर बॉलिंग. मध्ये जात आहेत असं वाटते. बॉलर हा अतिशय उत्कृष्ट आणि डोकं लावून बॉलिंग करतात. डॉक्टर हिमांशू दबाव घेतलेला नाही आहे. दबाव फ्री गोलंदाजी आहे. 24 धावा आणि फलंदाज झालेले आहेत बाद 3. सामन्याचं 3रं षटक सुरू आहे. 3 चेंडू झालेले आहेत. उर्वरित 3 चेंडू शिल्लक. डॉक्टर हिमांशू राईट लेफ्ट कॉम्बिनेशन असल्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल. आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे डॉक्टर हिमांशू यांनी, अतिशय शांत डोक्याने आणि लयबद्ध गोलंदाजी. मागच्या ओव्हरला 3 चौकार गेलेले होते. त्याचा जो वजावाटा आहे तो पूर्ण भरून काढलेला आहे या गोलंदाजाने. पुन्हा एकदा
फुलटॉस चेंडू आणि झालेले आहेत मिस. लेग बायची ही अतिरिक्त धाव भिवंडी या संघाला. आणि पुन्हा एकदा भिवंडी संघाचे फलंदाज प्रयत्न करतायत की जास्तीत जास्त धावा कशा जमवता येईल, कारण ही फायनलची मॅच आहे. जो जितेगा वही सिकंदर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळी मात्र कार्पेट लेवलचा शॉट खेळताना आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कल्याण या संघाकडून पुन्हा एकदा. आणि यावेळी मात्र अतिरिक्त धाव. थोडंसं फंबल झालेलं आहे आणि त्याचा फायदा मात्र भिवंडी या संघाने. रनिंग बिटवीन द विकेट्स अतिशय उत्कृष्ट भिवंडी या संघाचं. काय बोलाल सर? नक्कीच प्रत्येक प्लेअर ॲथलीट वाटतोय. खूप चांगलं प्रॅक्टिस चालू असावी त्यांची, त्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट उत्कृष्टरित्या करतायत. आणि हा बहुतेक अतिशय सुंदर डॉट बॉल. हीच बॉलिंग अपेक्षित आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आउटसाइड दी ऑफ स्टंप बॉल, गुड लेंथला बॉल टाकायचा किंवा यॉर्क करायचा. स्कोअर आहे 3 ओव्हर 27 रन्स. 2 विकेट गेलेल्या आहेत भिवंडी संघाच्या. आणि मी प्लेअरच्या विनंती करतो की त्यांनी थोडंसं डगआउटमध्ये यायचं आहे, कारण ते स्वतः तिथे आहेत. जरा आम्हाला पण पाहायचं आहे कोण कोण आहेत प्रेझेंट. कर्जतचे प्लेयर. शेवटच्या 2 षटकाचा खेळ उर्वरित. कल्याण वर्सेस भिवंडी अटीतटीचा सामना. बॉलर्स डॉक्टर निहार सर, एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नावाजलेले डॉक्टर निहार आपल्या गोलंदाजीला निहारून. आणि क्रिक हिरो थोडा हात खाली घ्यायचा आहे. ज्या पद्धतीनं डॉक्टर निहार सर गोलंदाजी करतायत, निर्णायक षटक या सामन्यातलं. सामन्याचं पारडं इकडे आणि तिकडे झुकवून देणार हे षटक, परंतु त्याचा काय फायदा उठवता आला नाही. सिंगल घेतलेली आहे, परंतु यावेळी मात्र यस नो आणि अतिरिक्त धाव एक घेतलेली आहे, चोरटी धाव. मी आत्ताच सरांशी चर्चा झाली की रनिंग बिटवीन द विकेट्स भिवंडी या संघाचा अतिशय उत्कृष्ट आहे. यस नो कॉल होत नाही आहे, डायरेक्ट स्टार्ट अँड एंड. काय बोलाल? नक्कीच स्वतःचं एकमेकांचं फिल्डर बॉल बॅट्समनचं कोऑर्डिनेशन हे प्रॅक्टिसने जमतं. पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप बॉल होता आणि काहीही करू शकले नाही. निर्धाव गेलाय चेंडू. डॉक्टर निहार 16 नंबर जर्सी. पुन्हा एकदा तसाच चेंडू. ही अशी बॉलिंग अपेक्षित आहे फायनलला. आता असं वाटतं की फायनल बघतोय आपण, परंतु स्कोअर झाला तरी अजून मजा वाटते प्रेक्षकांना. बॅटमनच रन्स होणं हे अपेक्षित असतं. आणि हा पुन्हा एकदा सरपटता फटका मारलाय लेग साईडला आणि 1 धाव आरामात घेतलेली आहे. धावसंख्या पोचली ती 30 वरती. 2 चेंडू शिल्लक या षटकातले डॉक्टर निहार यांचे. बहुतेक डॉक्टर निहार सर यांच्या पायाला थोडीशी दुखापत झाल्यासारखी वाटते, परंतु संघासाठी जी जबाबदारीची धुरा आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे ते निहार सर गोलंदाजासाठी पुन्हा एकदा मैदानावरती. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी जखडून ठेवलेला आहे फलंदाजाला. यावेळी मात्र थोडीशी मिसफिल्डिंग, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीत. ॲटलिस्ट 4 जाण्यापेक्षा 2 गेलेल्या बऱ्या. अतिशय उत्कृष्ट थोडासा धावगतीवरती अंकुश ठेवलेला आहे डॉक्टर निहार सर आणि त्यांच्या अगोदर डॉक्टर हिमांशू सर यांनी. पहिल्या 2 षटकामध्ये धावांचा ओघ थोडा जास्त होता. शेवटची ही जी 2 षटकं आहे ज्यामध्ये धावगती थोडीशी कमी झालेली दिसते. यावेळी मात्र पुन्हा एकदा अंपायरकडे पाहावं लागेल आणि हा वाईटचा इशारा. काय बोलाल सर डॉक्टर निहार सर यांच्याबद्दल? नक्कीच स्कोअर आहे 33. 2 आउट, 3 आउट, 3 विकेट गेले आहेत. 3-3-3 आणि हा स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे. चौका. हेल चौके मुलबीन प्लस चौकार. डीजे आपला दुसऱ्या मॅच साठी गेल्यामुळे पुण्याला डीजे बंद पडलेला आहे आता. हळूहळू
प्लेयर्सच्या सावल्या लांब पडत चालल्या आहेत. सूर्य मावळ्याच्या दिशेला आहे. वारा थोडासा सुटलेला आहे. ग्राउंडवरती सुखद वाटतंय. काही प्लेयर्स, लोकल प्लेयर्स उभे आहेत. कधी एकदा यांची मॅच संपते आणि आम्ही खेळतोय, प्रॅक्टिस करतोय. थोडं स्पीडअप करावं. सूर्य आपल्यासाठी थांबणार नाहीये. अचानक मावळला तर इथे डोंगर असल्यामुळे लवकर मावळतो आणि मग बॉल दिसायला प्रॉब्लेम होईल. स्पीडअप पण करायचं आहे कारण बऱ्याच डॉक्टरांना ओपीडीला पण जायचं आहे, त्यामुळे थोडं स्पीडअप करा. 37 धावसंख्या, 3 फलंदाज बाद. शेवटचं षटक, निर्णायक षटक, सामन्याचं पारडं राईट साईड किंवा लेफ्ट साईडला झुकवणारं जे षटक, हे शेवटचं षटक घेऊन येत आहेत डॉक्टर हितेश सर. आपल्या फलंदाजीनं कल्याण या संघाला अनेक वेळा विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन ठेवलेले डॉक्टर हितेश सर. यावेळी मात्र थोडासा टेक्निकली खेळलेला हा शॉट चौकार जातोय का पाहावं लागेल आणि 4 रन. नजाकत टायमिंगवाला शॉट. बॉलरच्या गतीचा वापर करून क्लेवर खेळलेला हा शॉट. धावसंख्या पोचलेली आहे 41. शेवटचे 5 चेंडू या सामन्यातले. थोडंसं स्पीडअप करायचं आहे, वेळ वाया घालवायचं नाही आहे. फायनलचा सामना. बाकीचे लोकल प्लेयरसुद्धा क्रिकेट खेळण्याचा आनंद घेण्यासाठी थोडेसे थांबलेले आहेत. यावेळी मात्र बॅटची एज घेऊन गेलेला चेंडू कीपरच्या ग्लोव्जमध्ये आणि भिवंडी संघाचा हा फलंदाज बाद. डॉक्टर इरफान. वैयक्तिक धावसंख्या 20, चेंडू 11. संघासाठी अतिशय बहुमूल्य असं योगदान या खेळाडूने दिलेलं आहे. आणि पुन्हा एकदा डॉक्टर नौशाद, गेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी, या फायनलमध्ये काही चमत्कार करतात हे पाहावं लागेल. डॉक्टर हितेश सुद्धा एक टेक्निकली प्लेयर आहेत. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, त्यासोबत उत्कृष्ट घणाघाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध डॉक्टर हितेश. 12 चेंडूमध्ये 43 धावसंख्येचा पाठलाग केला होता डॉक्टर हितेश यांनी. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न, परंतु स्पीडअप केलं पाहिजे कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. नमस्ते सर. डॉक्टर डहाके सर यांचं आगमन. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ही जी टुर्नामेंट चालू आहे त्यामध्ये महत्त्वाचं योगदान आणि मिसफिल्ड, आणि याचा फायदा मात्र भिवंडी या संघाला 4 धावेच्या स्वरूपात भेटतोय आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 45 फॉर द लॉस ऑफ द 4 विकेट्स. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. डॉक्टर हितेश यांच्यावरती ही जबाबदारी. शेवटचं षटक हे नेहमी महागडं षटक असतं सर, परंतु ते जबाबदारीचं षटक असतं. शेवटचं षटक हे संघाचं जे पारडं आहे ते राईट किंवा लेफ्ट या साईडला झुकवणारं असतं. काय बोलाल? नक्कीच. आणि त्याचंच अतिशय चांगली बॉलिंग करतायत डॉक्टर हितेश. थोडं मिसफील्ड झालं म्हणून एक बाउंड्री गेली आणि हा वाईड बॉल लेग साईडला स्पिन करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा 3 बॉल शिल्लक आहेत. आणि उंच फटका मारलेला आहे. बघूया काय होतंय. सगळे धावत येत आहेत इकडे. नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडलेला आहे. डॉक्टर आशिष यांनी अडवलेला आहे आणि त्यात गोंधळात 1 धाव, 2 धावा घेतल्यात भिवंडी संघाने. धावसंख्या पोचते
48 वर 4 बॉल बाकी आणि हा लेग साइडला उत्तुंग फटका, षटकार, हेल धोके, मुलमीन प्लस षटकार. नौशाद ना, डॉक्टर नौशाद यांनी अतिशय सुंदर लेग साइडला फटका मारला. आता 2 बॉल बाकी आहेत. एकच आहे, लास्ट बॉल आहे आणि रन्स झाल्यात 54. थोडासा रिस्पेक्टेबल स्कोर झालाय, सन्मानजनक स्कोर. कारण मागच्या बदलापूर कल्याणमध्ये 54 मध्ये डिफेंड केलं होतं बदलापूरने. डॉक्टर श्रीकांत माने यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी केली आणि 2 विकेट घेतल्या. जरा दंगा कमी करायचा आहे ऑर्गनायझर. हो ऑर्गनायझर. शेवटचा चेंडू डॉक्टर हिमांशु सर. यावेळी मात्र चौकार, शेवटच्या चेंडूवरती आलेला आहे चौकार. 58 जिंकण्यासाठी हवे आहेत 59 रन्स. 30 चेंडूमध्ये कल्याण या संघाला जर जिंकायचा असेल तर 59 धावांचं जे आव्हान आहे ते लिलया पेललं पाहिजे. प्रतिस्पर्धी संघ आहे भिवंडी. अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये भिवंडी संघाने. आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंप्स न सोडता बॉलिंग केल्यामुळे कुठलाही उत्तुंग फटका मारता आला नाही कर्जतला. कर्जतचे धुवाधार बॅट्समन सुद्धा गप्प बसले आणि फक्त 28 धावसंख्या झाली होती. आता बघूया कल्याणला रोखतायत का. डॉक्टर गणेश साळुंखे सर कृपया स्टेजवर यायचं आहे, थोडीशी शंका आहे. डॉक्टर साळुंखे सर, लाड सर बोलवत आहेत तुम्हाला. सकाळपासून अतिशय व्यस्त असणारे व्यक्तिमत्व. डॉक्टर कुलदीप, बॉल द्यावा नवीन एक बॉल. इकडे सॉफ्ट बॉल आहेत, ते सॉफ्ट बॉल आहेत. बाहेरच्या मुलांनी इथे मंडपात येऊ नये, व्यासपीठावरती कृपया बाहेर राहावं. चला बाहेर. कृपया लवकर फलंदाजांनी मैदानात जायचं आहे. कल्याण टीमचे जे फलंदाज आहेत कृपया लवकर. कल्याण टीमचे फलंदाज कृपया लवकर यायचं आहे बॅटिंगसाठी. बॉल बॉल आहे नवीन आहे त्यांच्याकडे. कृपया प्रत्येकाने आपला मोबाईल जपायचा आहे कारण स्पर्धा संपत आलेली आहे. स्पर्धेमध्ये गालबोट लागता कामा नये. कृपया स्वतःचा मोबाईल स्वतः जपायचा आहे. ज्या पद्धतीने हा फायनलचा थरार कोतवालवाडी या ग्राउंडवरती भिवंडी वर्सेस कल्याण. डॉक्टर हितेश अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे आणि एक हाती सामना जो कल्याणला जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे असे डॉक्टर हितेश. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, परंतु शेवटच्या 1-2 चेंडूवरती चौकार आणि षटकार बसल्यामुळे थोडेसे नाराज. परंतु ह्या नाराजीचा वचपा काढण्याची संधी फलंदाजीमध्ये ते नक्कीच घेतील. दोन्ही संघ तुल्यबळ. क्रिकेटमध्ये जय पराजय
हा एक खेळाचाच भाग. भले भिवंडी जिंको किंवा कल्याण, शेवटी विजय हा क्रिकेटचाच. काय बोलाल सर? नक्कीच. आणि एवढ्या रणरणत्या उन्हात हे सगळे डॉक्टर्स एकत्र येऊन खेळलेत. खरोखरच त्यांचं सर्वांचं कौतुक केलं पाहिजे. आणि आपले आरोग्य राखण्यासाठी हे सगळे एवढे प्रयत्न करतायत. तो एक आदर्श आहे समाजासाठी. लवकर कल्याणचे दोन फलंदाज डॉक्टर सार्थक आणि डॉक्टर संजित क्रिक हिरो डॉक्टर संजित आणि डॉक्टर सार्थक. एकूण 60 रन पाहिजेत जिंकायला. 5 ओव्हरमध्ये जवळजवळ 12 धावांचं लक्ष्य असेल प्रत्येक ओव्हर मागे. चाल बिल सगळं काय करायचं. हो नाही युजलेस पण ठेवून दे. फायनलचं शेवटचं इनिंग चालू आहे. पहिलं षटक घेऊन येत आहेत. आणि हा थोडंसं कन्फ्युजन बॅट्समनच्या मध्ये. 1 बॉल 0 रन. बॉलर कोण आहे रे? हिरो बॉलर बद्री आलम. डॉक्टर बद्री आलम बॉलिंग टाकतायत. आणि या लेग साईडला थोडंसं तटवलेलं आहे. आणि बघूया काय होतंय. ओ थोडक्यात बचावलेले आहेत रनआउट होताना. आणि एवढी घाई करण्याची गरज नाही. आरामात स्कोअर होऊ शकतो शांत डोक्याने खेळल्यावर. अतिशय सुंदर गोलंदाजी. कुठली धाव नाही. ऊन कमी झालंय त्यामुळे एखाद्या वेळेस गॉगलचा परिणाम होत असेल. आणि एक चोरटी धाव काढलेली आहे. 1 धाव मिळालेली आहे. दोन धावा झाल्यात पहिल्या षटकाचे. 4 चेंडू झालेत पहिल्या षटकातले. 2 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी. लेग बायचा इशारा अंपायरचा. वैयक्तिक धावसंख्या तेवढीच. 3 धावा झाल्या आहेत. आणि शेवटचा चेंडू. आणि हा पुन्हा एकदा लेग साईडला फटका मारलेला आहे. उत्तम क्षेत्ररक्षण जीवाची पर्वा न करता. आणि सुंदर सरफराज यांनी क्षेत्ररक्षण उत्तम केलेलं आहे. आणि एक षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली 4. अजून 54 धावांची गरज आहे
55 धावा 4 ओव्हरमध्ये. ओव्हर झाली ना, बदलला ओव्हर बॉल. अरे झाली ना, दिली ना. डॉक्टर जुनैद आणि हा फटका मारला आणि थोडक्यासाठी वाचलेलं आहे. आणि दुसरी धाव घेताना आउट झालेले आहे. नौशाद यांनी थ्रो केलाय. मागच्या वेळेला मॅन ऑफ द मॅच त्यांच्या थ्रो आणि विकेट घेण्यामुळेच मिळालं, फिल्डिंगमुळे मिळालंय ते नौशाद. आज परत एकदा त्यांनी रनआउट घेतलाय. कल्याण संघाचा मेन बॅट्समन. आता डॉक्टर आशिष संघासाठी काय करतात बघूया. 5 धावसंख्या झाली आहे फक्त. या षटकातला 1 बॉल झालाय. डॉक्टर आशिष डॉक्टर जुनैदना सामना करताना. आणि हा फुल टॉस पडला बॉल, लेग साईडला मारला, परंतु क्षेत्ररक्षण अचूक झाल्यामुळे 1 धाव मिळाली आहे कल्याण संघाला. धावसंख्या पोहोचली 6 वरती. अजून 4 ओव्हरचे 4 बॉल शिल्लक आहेत. हा पुन्हा एकदा बंप होता बॉल. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण भिवंडी संघाकडनं. फलंदाजा खेळून ठेवलंय बॉलिंग आणि बॅटिंग. नाही, 7 रन झालेत. 3 बॉल बाकी. आणि हा उंच फटका मारलाय, बघूया काय होतंय. सर्कलच्या आतमध्ये आउट. कुतुब डॉक्टर कुतुब यांनी कॅच पकडलाय. सुंदर. डॉक्टर आशिष जो महत्वाचा फलंदाज होता कल्याण संघाचा तो बाद झालाय. यावेळी पुन्हा एकदा डॉक्टर हितेश यांच्यावर आपल्या संघाची जबाबदारी. फायनलचा सामना आपल्या संघासाठी जिंकून देण्याची ताकद या खेळाडूमध्ये. जर्सी नंबर 10 डॉक्टर हिमांशू डॉक्टर हितेश अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी भिवंडी या संघाकडून. आणि कल्याणचा संघ प्रयत्नाची पराकाष्ठा करताना ही फायनल जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानावरती दाखल झालेला हा संघ. यावेळी मात्र उंच उडालेला फटका फसलेला आहे आणि झेलबाद. थोडस कॉन्सन्ट्रेशन भंग म्हणता येईल आपणाला. आणि पुन्हा एकदा संदेश सर यांच्यावर जबाबदारी. फायनलचा संघ सर चेस करताना थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर सिच्युएशन. तेच मी सांगितलं, त्यांनी टॉस जिंकून पहिली फिल्डिंग स्वीकारली. ह्याच्यातच पिच बदलतंय हे कळलं, कारण आता सध्या बॉलिंग पिच झालेलं आहे आणि गोलंदाजांना खूप सहकार्य होत आहे.
एखाद्या वेळेस टेम्परेचर लो झाल्यामुळे असेल. वारा वाहतोय एका बाजूने. 3 विकेट घेतल्या आहेत डॉक्टर जुनैदनी या ओव्हरमध्ये. 1 रनआउट आणि 2 विकेट. ऑफसाईडचा चेंडू ऑफसाईडलाच खेळला पाहिजे. लेग साईड मारल्यामुळे काही रन्स मिळालेले नाहीत आणि ही ओव्हर संपलेली आहे. 2 ओव्हर नंतर 7 धावसंख्या आणि आता भरपूर 52 रन करायचे आहेत 3 ओव्हरमध्ये. प्रत्येक सेकंदागणिक बदलत जाणारा खेळ क्रिकेट. याच्यामध्ये सातत्य, परिश्रम या गोष्टी फार मायने राखतात. सुरुवातीला माफक आव्हान वाटणारं हे जे टार्गेट कल्याण संघासमोर आता मात्र अशक्यप्राय या स्थितीमध्ये येऊन पोचलेलं आहे. 18 चेंडू आणि 52 धावा आणि फायनलची मॅच. चेस करताना जे एक दडपण असतं ते दडपण थोडंसं कल्याण या संघाच्या फलंदाजावरती आणि पुन्हा एकदा हा फास्ट रनअप घेणारा गोलंदाज डॉक्टर नौशाद. गेल्या मॅचला सुद्धा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. त्याचंच प्रत्यय आता ह्या सामन्यामध्ये देखील दिसतंय का नाही हे पाहावं लागेल. आणि मॅचचा जर रुख बदलायचा असेल, सामना जर पलटायचा असेल तर ह्या षटकामध्ये थोडीशी हाणामारी करावी लागेल कल्याण या संघाला. तरच कल्याण संघ हा थोडासा फ्रंटफूटवर येईल. क्रिकेट हा रोमांच निर्माण करणारा हा सामना. जय पराजय या दोन्ही गोष्टी आढळ आणि थोडंसं स्पीडअप करायचं आहे कारण सध्या वेळेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचं आहे. यावेळी मात्र यॉर्कर लेवलचा चेंडू खेळून काढलेला आहे, सिंगल घेतलेली आहे आणि भिवंडी संघाची फिल्डिंग ही त्याच ताकदीची राहिलेली आहे. मिसफिल्ड जास्त नाही आहे आणि फायनलच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे तो दर्जा थोडासा उंचावलेला दिसताना भिवंडी या संघाकडून. प्रयत्नाची पराकाष्ठा कल्याण या संघाकडून. लढवय या संघ शेवटच्या 3 षटकामध्ये अनेक सामने एक हाती जिंकून देणारा हा संघ. यावेळी मात्र त्याचाच प्रत्यय आणि अंपायर्स कॉल फायनल आणि हा 6 नाही आहे. आणि अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या खेळाडूकडून. दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी निश्चितच 5 धावा वाजवलेल्या आहेत या संघाने, क्षेत्ररक्षकाने. कोण आहे कृपया उभे राहू नका, तुम्ही कॅमेऱ्याच्या मध्ये येताय. कॅप कॅप सर थोडंसं खाली बसा, तुम्ही कॅमेऱ्याच्या रडारमध्ये येताय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. थोडंसं पिकअप करावं लागेल कल्याण या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. यावेळी मात्र उंच उडालेला फटका आणि नो मॅन्स एरियामध्ये हा चेंडू. 14 चेंडूमध्ये अशक्यप्राय असं 49 धावाचं लक्ष्य कल्याण या संघापुढं. परंतु शेवटचा जर इतिहास पाहिला सर तर शेवटच्या 2 षटकामध्ये कल्याण या संघाने अशा 3 मॅचेस जिंकलेल्या आहेत. सर काय बोलाल? नक्कीच तशीच अपेक्षा आहे. फटकेबाजी बघण्याची उत्सुकता आहे प्रेक्षकांना. बघूया काय होतंय. आणि आज गेला हेल तो की मुलमिन प्लस चौकार. चार रन मिळालेत. लास्ट
अरे रे रे रे, ओवर समाप्त। 3 ओवर के बाद 16 रन और 43 रन्स चाहिए जीतने के लिए भिवंडी को। पहिली मॅच पण त्यांची अशीच झाली होती की 12 बॉलमध्ये 43 रन पाहिजे होत्या आणि त्यावेळेला डॉक्टर हितेश यांनी मारल्या होत्या रन्स। आता बघूया कल्याण संघ काय करतोय। डॉक्टर जावेद आपलं संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत। मोठा स्टार्टअप, मीडियम पेस बॉलिंग। ओ आणि ही चिकी धावसंख्या झाली आहे। एक बाय। ओ इम्प्रोवायझेशन करतायत, परंतु 10 बॉल 42 म्हणजे प्रत्येक बॉलला चौकार किंवा षटकाराची अपेक्षा आहे संघ जिंकण्यासाठी। आणि हा उंच फटका मारलाय, बघूया काय होतं। विकेट किपर धावत झालाय आणि आउट। डॉक्टर साजिद यांनी एक कॅच, उत्तुंग कॅच पकडलाय आणि कल्याण संघाचा डॉक्टर संदीप आउट झालेले आहेत। धाव संख्या आहे 17। आता उतरलं का? संदेश आउट झाला, डॉक्टर संदेश आउट झालाय। डॉक्टर संदीप आणि डॉक्टर सार्थक। उंच फटका, बघूया काय होतंय। आउट। लागोपाठ दुसरी विकेट डॉक्टर जावेद यांना। अभिषेक चौधरी, डॉक्टर अभिषेक चौधरी बॅटिंग साठी आलेले आहेत। 8 बॉल 42 रन, ऑलमोस्ट 6 प्रत्येक बॉलला। संघाचे 5 आउट। अरे वा, चहा आलेला आहे कॉमेंटेटर साठी। हो ना, ऑर्गनायझिंग चेअरमन डॉक्टर गणेश साळुंखे यांनी चहाची व्यवस्था केलेली आहे, तर कृपया ज्यांना ज्यांना चहा घ्यायचा आहे त्यांनी चहा घ्यायला यायचं आहे। पहिला चहा सरांना द्यायचा आहे, लाड सर आणि ढाके सर। थंड आहे, थंड आहे का गरम आहे सर? अतिशय रोमांचकारी सामना तरी म्हणता येणार नाही आहे। एकतर्फी सामना, भिवंडी या संघाने ऑलराऊंडर परफॉर्मन्स करत कल्याण या संघाविरुद्ध आपला दर्जेदार खेळ दाखवलेला आहे। आणि शेवटचा फायनलचा हा थरारक सामना हा शेवटी संपण्याच्या मार्गावरती आणि भिवंडी संघ हा जिंकण्याच्या उंबरठ्यावरती, परंतु प्रतिकार कल्याण या संघाकडून
आणि पुन्हा एकदा जबरदस्त कॅच, परंतु हा कॅच मला दिसला नाही. माझ्या समोर सगळेच डॉक्टर उभा आहेत चहासाठी, आणि चहाने मॅन ऑफ द मॅच हा चहाला जातोय यावेळी. बिस्किट आहे, नाश्ता आहे, अजून काय पाहिजे सांगा. नाही विसरले सर. हो सर, बिस्किट विसरले का. नान कटाई मागवणार आहेत सर आता सध्या, बिस्किटच्या ऐवजी नान कटाई. त्यासाठी आपणाला एक चहाचा तांब्या लागेल सर. नान अतिशय खिलाडीवृत्तीनं ही मॅच चालू असताना भिवंडी वर्सेस कल्याण, मैत्रीपूर्ण लढत. अतिशय गरम चहा, आल्याची टेस्ट जरा जास्त, त्यामुळेच बोललं आल्याची टेस्ट जरा जास्त आहे ह्याच्यामध्ये. चहाचा आनंद घेताना कॉमेंट्री करतात डॉक्टर आशुतोष सर, अतिशय उत्कृष्ट. एक सिक्स, फक्त एक पण सिक्स बसली नाही आतापर्यंत, विशेष आहे. आणि हा लेग साईडला पटका मारलाय, आणि हा रनआउट बहुतेक आउट दिलेला आहे. पुन्हा एकदा एक विकेट गेली आहे. ही विकेट बहुतेक सातवी विकेट. 23 रन, 7 विकेट, आणि 4 बॉल शिल्लक आहेत फक्त या मॅचचे. आणि पुन्हा एकदा पटका मारण्याचा प्रयत्न केलाय कव्हरच्या दिशेने, आणि क्षेत्ररक्षण. क्रिक हिरो जरा बाजू ना थोडा. धन्यवाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि भली मोठी धावसंख्या, अशक्य प्राय 35 धावा. आणि हा एक उत्तुंग फटका, बघूया काय होत आहे. पण हे उशिरा सुरू झालंय. एक बाउंड्री मारलेली आहे. हेलतोके चौकार, मुलमीन प्लस हेलतोके चौकार. स्कोर झालाय 28. आपल्यासारखंच KMA जो स्कोर झाला होता तेवढाच आत्ता झालाय 28 कल्याण संघाचा. लोएस्ट स्कोअरचे इक्वल होऊ शकते. आणि हा डॉट बॉल, आणि हा लोएस्ट स्कोअर झालेला आहे. कर्जत मेडिकल असोसिएशन पेक्षाही लोएस्ट स्कोअर कल्याण संघाचा. आणि अशा प्रकारे